नमस्कार. स्टोरी क्रमांक 2 ही थोडीशी आध्यात्मिक होईल किंवा कर्मावरती आधारित होईल. तर एक माणूस होता आणि त्याचं असं स्वप्न होतं की तो त्याच्या आईवडिलांना खूप सुखी ठेवणार आहे आणि त्यासाठी तो वाटेल ते करणार आहे. त्याचे वडील एका मंदिरामध्ये पुजारी होते. खूप वयस्कर होते. आई पण वयस्कर होती आणि त्याचं स्वप्न होतं की त्याला इतरसुद्धा भावंडं होती. पण त्याचं असं स्वप्न होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी खूप कष्ट करेन, मेहनत करेन, नोकरी मिळवेन आणि माझ्या आई-वडिलांना मी सुखी ठेवेन. त्याची जी इतर भावंडं होती ना, त्यांच्यामध्ये कोणाच्याही मनात हा हेतू नव्हता, की आपल्या आई-वडिलांना सुखी ठेवणे वगैरे नथिंग. ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने उत्तम प्रगती करून चालत होते. पण त्या इतर भावंडांपेक्षा ह्या माणसाची प्रगती थोडी कमी झाली. असं का? तुम्ही म्हणाल तो हुशार नसेल, त्याचं शिक्षण चांगलं नसेल, त्याच्याकडे सातत्य नसेल, तो प्रयत्न नसेल, काही असू शकतं. पण इथे गंमत अशी आहे की ज्या वेळेला त्या माणसाने ठरवलं की मी माझ्या आईवडिलांना खूप चांगल्या प्रकारे एका सुस्थितीमध्ये ठेवणार, त्याच वेळेला मे बी कर्माचा हिशोब असा होता असेल की जे सुख त्यांच्या आईवडिलांना मिळायला पाहिजे होतं, ते सुख त्यांच्या आईवडिलांच्या नशिबात नव्हतं. त्याच्या आईवडिलांच्या नशिबात ते नव्हतं आणि परमेश्वराला पूर्ण खात्री होती, जर हा माणूस सक्षम झाला तर 100% ही व्यक्ती आपल्या आईवडिलांना सगळ्या प्रकारचं सुख देईल, जे सुख त्याच्या आईवडिलांच्या नशिबात नाही आहे. परमेश्वराने काय केलं, जे इतर भावंडं जी इतकी खास नव्हती, मेहनती होती, नोकरीधंदेवाली होती, पण आईवडिलांसोबत इतकं खास विशेष प्रेम नव्हतं, सगळ्यांना समृद्ध बनवलं. मात्र ज्याचं सगळ्यात जास्त प्रेम होतं आणि सगळ्यात जास्त जो आपल्या आईवडिलांवरती विश्वास ठेवत होता, त्याला त्यांनी कमजोर बनवलं आणि कालांतराने तोच व्यक्ती त्या सगळ्यांपासून दूर फेकला गेला. कारण एकच, थोडंसं पचायला अवघड जाईल. कधीही कोणाचं नशीब बदलण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. ज्याच्या त्याच्या नशिबात आहे ते त्याला त्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे मिळेल. तुम्ही कोणाचं सुख आणि दुःख ठरवू शकत नाही. ते ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त परमेश्वराला आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही असा प्रयत्न कराल, त्यावेळेला परमेश्वर तुमच्या नशिबाची दोरी, तुमच्या कर्माची दोरी त्याच्या हातामध्ये घेईल आणि तुम्ही ठरवलेल्यामध्ये बदल करत असल्यामुळे तुम्हाला तो साईडलाईन करेल. माझ्यावरती विश्वास ठेवा. बऱ्याच जणांना ही स्टोरी पटणार नाही, पण मार्क माय वर्ड, आपल्या मुलालासुद्धा असं म्हणू नका की मी तुझ्यासाठी खूप करेन. नाही, तुम्ही कोणासाठी काही करू शकत नाही. जे आहे, ज्याचं आहे ते ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मिळणार आहे. आपण ठरवून कोणाला काही देऊ शकत नाही आणि कोणाकडून काही घेऊ शकत नाही. म्हणून चांगलं असणं केव्हाही चांगलं, परंतु मदत करा, पण असं तोंडाने म्हणू नका की मी असं करेन आणि एखाद्याच्या लाईफमध्ये चेंज घडवून आणेन. तो चेंज समोरच्याच्या आयुष्यामध्ये विधिलिखित असला पाहिजे. आणि जर तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केलात आणि तुमचं तेवढं स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, परमेश्वराला माहिती आहे की हा बदलू शकतो, तर विश्वास ठेवा, तुम्ही अपंग व्हाल. तुमच्याकडून तुमच्या सगळ्या पॉवर्स, तुमचं सगळं सामर्थ्य परमेश्वर त्या क्षणासाठी काढून घेईल. माझ्यावरती विश्वास ठेवा. ही स्टोरी तुम्हाला 100% जर शांतपणे निरीक्षण केलं तर सगळ्याच ठिकाणी तुम्हाला निदर्शनामध्ये येईल. जी माणसं बेस्ट आहेत, चांगली आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, ते सगळे साईडलाईन आहेत. कारण ते ठरवतात की आम्ही समाज बदलू, देश बदलू. मी असं म्हणत नाही की काही बदलू नाही, बदललं पाहिजे, सगळ्यांना मदत केली पाहिजे, सगळ्यांना मदत केली पाहिजे. मीपणा आणून कोणाचं कर्म बदलण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही साईडलाईन होणार, फेल होणार आणि ज्या वेळेला लक्षात येईल की हा माणूस खूप स्ट्रॉंग पद्धतीने हे करू शकतो, त्यावेळेला किंचित तुमचा घड्याळाचा काटा मग ब्रह्मदेवाला सरकावा लागतो आणि तो सरकवतो. बिलीव्ह मी. थँक्यू व्हेरी मच. कशी वाटते तुम्हाला स्टोरी? नक्की मला कळवा.